पावसाचं महाराष्ट्रात दमदार पुनरागमन झालंय। मुंबई पुण्यासह राज्यभरात पावसाचा जोर हा वाढलाय। पुढील 4 दिवस अनेक भागात मुसळधार पावसाचा इशारा हा हवामान खात्याने दिलाय। कोकण, मराठवाडा, विदर्भ तसंच मध्य महाराष्ट्रात तुफान पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। ठाणे, नाशिकला सोबतच अमरावतीला देखील येलो अलर्ट तर पश्चिम महाराष्ट्रासह अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। प्रतिनिधी रिद्धेश हातीम सध्या आपल्या सोबत जोडले गेलेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। रिद्धेश, राज्यामध्ये पावसाचं पुनरागमन झालंय, कोणत्या भागाला कोणता इशारा देण्यात आलाय? नक्कीच आपण पाहिलं, मागील अनेक दिवसांपासून पावसाने मुंबईसह राज्यातील काही भागांमध्ये विश्रांती घेतली होती आणि पुन्हा आता मागील 2 दिवसापासून पाहिलं तर हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत होता। मात्र काल रात्रीपासून पावसाने पुन्हा जोर घेतलाय। मी आता सध्या पाहिलं तर दादर परिसरात आहे। पाहिलं तर पहाटे सकाळपासून थोडं ढगाळ वातावरण आहे। पहाटे मुसळधार पाऊस मुंबईसह आपण पाहिलं पश्चिम उपनगर आणि पूर्व उपनगरमध्ये पडला होता। त्याचबरोबर आपण पाहिलं तर आज धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नगर आणि पुणे जिल्ह्यातील पावसाला येलो अलर्ट दिला आहे। याशिवाय सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर, धाराशिव, अमरावती, बुलढाणा, गडचिरोली या सर्व जिल्ह्यांमध्ये आहे तो येलो अलर्ट तिकडे पण जाहीर करण्यात आला। त्याचबरोबर पाहिलं कोकण पट्ट्यात जर पाहिलं तर मुंबई, पुणे, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह संपूर्ण कोकण पट्ट्यामध्ये हा ऑरेंज अलर्ट हा जाहीर करण्यात आला आहे। आणि रिद्धेश, राज्यभरामध्ये विविध भागांमध्ये विविध अलर्ट हे जारी करण्यात आलेत आणि नागरिकांना सतर्कतेचं आवाहन देखील करण्यात आलंय। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।